नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना नाशिक रोड पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीकडून मौल्यवान वस्तू जप्त केल्या। चोरीच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेत पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या घरातून चोरी झाल्याची बाब उघडकीस आली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलही करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध घेतलाय। 12 सप्टेंबर रोजी संशयित आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून मोनो केटीसी फायटर कंपनीच्या अंदाजे 23,500 रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 23,500 रुपये इतकी आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। आरोपीकडून आणखी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमकर, पोलीस हवालदार नितीन भामरे, पोलीस शिपाई विशाल कुमार, पोलीस शिपाई नाना पानसरे, पोलीस शिपाई अजय देशमुख, पोलीस शिपाई समाधान वाजे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।